नमस्कार मंडळी, संध्याकाळचे आता 8 वाजल्यात आणि अंधार पण भरपूर पडलाय. पाऊस थोडा होता तो पण आता उघडला आहे आणि आता आम्ही बाहेर चाललोय. पाऊस पूर्णपणे बंद झालाय असं पण काय नाही. आणि आता आमचं नियोजन आहे म्हणजे खास ते म्हणजे खेकडं पकडायसाठी आम्ही चाललोय. आणि आमचे जे पकाभाऊ आहेत त्यात मास्टर आहेत एकदम खेकडं पकडायला, त्यामुळं मी आज त्यांच्याबरोबर चाललोय. अंधारात आता खेकडं कसं पकडतात हे मी त्यांच्याबरोबर हे पाहणार आहे. तर बघूया, व्हिडिओ एकदम भारी होणार आहे, मजेशीर होणार आहे आणि अनुभव एक वेगळाच असणार आहे खेकडं कसं पकडतात ते. आता बघूया आपण आता खेकडं किती भेटतात किंवा नाही हे आता आपण त्यांच्याबरोबर अनुभव घेऊया. आणि जाताना आम्ही बरोबर ही फरी घेतली आहे छोटी, ह्याच्यामध्ये आम्ही खेकडं जे काही मिळतील ते ह्यामध्ये ठेवणार आहे. आणि आमच्याबरोबर सोबत एक बॅटरी, जरा बॅटरी दाखवत आहे. हां, ही बघा, ही बॅटरी घेतली आहे. ह्या टॉर्चवरच आम्ही आता शेतात चाललो. ही बॅटरी आणि अंगात असा रेनकोट घातला आहे. संध्याकाळचे 8 वाजले आणि उजेड फक्त एवढाच असणार आहे आणि याच्यावरच आम्ही खेकडं पकडणार आहे. तर मंडळी, आता आम्ही शेतामध्ये चाललोय. अजून खेकडे जिथं भेटतात ते अजून ठिकाण लांब आहे आणि महत्त्वाचं म्हणजे पाऊस आहे, चिखल आहे, त्यामुळं आम्ही पायात चप्पल पण घातलेलं नाही, काय बिन चप्पलाचं चाललोय. आणि फक्त अंगावर रेनकोट आहे, हातात टॉर्च आहे आणि एक छत्री आहे आणि हातात खेकडे पकडून जे धरलेले असतात ते ठेवण्यासाठी फक्त आम्ही एक फरी घेतलेला आहे. काही वेळेला पाय पण निसटण्याची शक्यता असते, तर जपून चालावं लागतंय. घसरण पण असते काय ठिकाणी, बांध उतरताना म्हणा वगैरे. तर एवढं सगळं सांभाळून अंधारात खेकडे पकडायला चाललोय. आता पाऊस थोडासा उघडला आहे, बघूया खेकडं पकडण्याचा अनुभव आता कसा असणार आहे ते. आता मी इथून पाठीमागं बऱ्याच वेळा खेकडं पकडण्यासाठी आलोय. मी कधी खेकडं पकडलेलं नाही. आमचे बंधुराज वगैरे गावातले काही लोक आहेत, त्यांच्या बरोबर खेकडं पकडण्यासाठी गेलोय आणि आजचा अनुभव सुद्धा एकदम खास असणार आहे. आता इथं घसार आहे, त्यामुळे एकदम शिस्तीत जायला लागते बघा. आता बॅटरी लावली आहे बघा. चला चला, मला दिसते. हां, पायनी सरते ती बॅटरीच्या उजेडातच आम्ही अंधारात चाललोय. पॅन्ट आकडाही नाही सगळी, जरा चिपकून लागतो, हे लागतं. मी आकडले बघा. हा हा, येतो येतो येतो. अरे अरे, शिस्ती शिस्ती शिस्ती. तेव्हा पाणी सटला इथं, गडबड करू नका. आयला याला पायात अडकायला लागल्या तो. माझं ते पाय निष्ठायला लागले, तुमचं तर आलो. तर मंडळी, आता आम्ही जागेवर आलोय त्या. आता आम्ही जास्त काय बोलणार नाही, हळूवारच खेकडे पकडण्याचा प्रयत्न करणार आहे. बोललं की माणसाचा आवाज आला की खेकडे आत बिळात शिरतात, त्यामुळे आता बोलणं बंद. आता इथं उतरायला लागलेत पकाभाऊ एका शेतामध्ये. मी पण उतरतो हळूहळू. हे बघा, पहिलाच खेकडा घावला, तुम्हाला दाखवतो मंडळी. हातात धरतो, काय धरतोय बघा. पहिलाच खेकडा घावलाय बघा, पहिल्याच प्रयत्नात. बाहेरच होता खेकडा, आत शिरायचा प्रयत्न करतोय. नांग्या वगैरे धरल्या. आता दगड आहे, दगडाच्या
गेला इकडे जातो. ओके नांगा सोडून गेला. गेला थोडक्यात बचावलाय. गेला बघा तो आत इथं थोडक्यासाठी. नांगा टाक. नांगा काय हा होते टाकी की त्याचा नांगा फक्त गावलाय बघा. नांगा जरा दाखवत आहे बाकी तिथं हे बघा. हे फक्त नांगा गावलाय त्याचा आणि खेकडा आत पळा असं हे बघा. हां धर. आयला जोरात होता खेकडा नाही बाहेर ते. बाहेर खेकडा होता चांगला मोठा होता. बिळावणी लक्ष ठेवा फक्त. गेला कडवा आता. हां व तिथं आहे बा. आता बघा इथं एक खेकडा बसला. गेला गेला दुसऱ्या प्रयत्नात पण आता इथं खेकडा गेलाय बघा. आता बॅटरी माझ्याकडे घेतल्या बघा. आता इथं तर काही बिळं दिसणार. पुढं बघूया आता. खालच्या रानात चाललोय आम्ही. खालच्या रानात काय अनुभव येतोय बघूया आता. आता इथं आम्ही दुसऱ्या रानात उतरायला लागलो. बघा गावला. हो काय बाहेरच होता बघा खेकडा. बघा केवढा खाली आलो मी. हे शिस्तीत आलो बघा. शिस्तीत थांब. आलो बघा काय मोठा खेकडा खेकडा. हे बघा आता चिखल वगैरे येतं त्यामुळे हे बघा खेकडा जबरदस्त खेकडा गावलाय. नुसते बॅटरीच्या प्रकाशावर आम्ही आता खेकडं पकडायला आलोय. आणि बघा हे पकडा त्यांनी हातानंच खेकडा पकडायची किमया त्यांनी केली आहे. ठेवा पहिला खेकडा गावलाय बघा. इथं दरवर्षी मोठा खेकडा असते. आता पहिल्याच प्रयत्नात गावलाय बघा. आता नुसता एकच खेकडा सापडला. आता पाऊस चालू झालाय. पाऊस यायला लागलाय. आता या ठिकाणी बेडूक ओरडत्याला आवाज यायला लागलाय. पाऊस आणि बेडूक हे समीकरण ठरलेलं आहे. आता इथं गवत वाढले बघा आणि गवतात ते आमचे पकडाव शिरलेत. कुठे खेकडा एखादा दिसतोय का बघायला लागले. तिथं बघाव नाही ना बिळ दिसल्यासारखं झालं. हळूहळू हळू हळूहळू गेला गेला. बघा इथं खेकडा होता. आता गावलाय का बघूया. गावला गावलाय 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 गावलाय. ओढून येतोस मला. नेला काय हा गावला. अगं या गावलाय जबरदस्त खेकडा गावलाय बघा पकापासून. नंतर पुढू पाठवळ. नंतर पुढू पाठवळ. थांबा जरा दाखव की. हां आता दोन खेकडे सापडले बा. जबरदस्त खेकडा गावला. हळू 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 हे बघा. उतरायला एकदम डेंजरस जागा आहे. असे खाच खळग्यातनं काही वेळेला उतरायला लागतंय. अंधारचं जायचं म्हटल्यावर मी जरा बाजूनच येतो.
गेला आत गेला. तुमचा तोल सांभाळावं. पुढं कोपऱ्यात बघा. बघा इथं गावलाय बघा. बाहेरच्या बाहेरच बोला का. हे बघा जर बैठ. हे बघा खतरनाक गावलाय, खतरनाक. हा काय माझं तर डोळ्याचं पारणं फुटल्यासारखं झालं बा. आता आम्ही त्याला पोत्यामध्ये टाकतोय. हा सुटणार नाही. गावलाही सुटणार नाही. बघितलंय मी. हा हे बघा आता आम्ही वावरातनं चाललोय. बांधाच्या कडेला पाट असतात आणि त्या पाटातनं पाणी वाहत असतं. आता यावर्षी पाऊस अजिबात नाही. आता कुठं 2 दिवस झालं पाऊस लागायला लागला आहे आणि थोडी बिळं खेकड्यांनी पाडल्यात आणि त्यामध्येच आम्ही आता खेकडे पकडायला आलोय. आतापर्यंत 3 खेकडे तर सापडल्यात बघा आम्हाला, चांगले. तर बंडळी आम्ही आता खेकडं पकडायला आलोय. आम्हाला या ठिकाणी बेडूक दिसला, जरा दाखवा इकडे. हे बघा केवढा मोठा बेडूक बसलाय बघा इथं, पाईपच्या खाली आहे. आता कुठे बसतो यायला लागून गाडो. आता इथं गावलाय म्हणतात पक्का भाऊ. बघूया आता नेमकं काही इथं तरी गावतोय का बघूया. खरोखरच खतरनाक अनुभव आहे हो खेकडं पकडायचा. काही वेळेला माती या ठिकाणी अडचण करते खेकडं पकडायला. खेकड्याला जर का शत्रूची चावू लागली तर तो बेळात शिरण्याचा प्रयत्न करतोय आणि आपण त्याला हातानं बेळातनं बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतोय. बघा किती ताकद लावायला लागते ती. मला चावतंय हे तर नांग्यांचा आवाज. हां सोडलेलं नाही त्याला. नाही हो, नाही सोडलं. तुम्ही पण काय हार मानाय नाही. फार मानाय नाही. त्याला धरायचाच कुठल्याही परिस्थितीत आज. तर मंडळी ही अडचणीची जागा आहे. पकडायला जागा अडचणीची असल्यामुळं 2 मिनिटं. काय आहे तुला कडवे सोडतोय तेव्हा एवढं काळजी करू नका माझी. किती प्रयत्न होऊन आहे तरी का नक्की. हातात धरलं सोड. एवढ्यात हात जातोय.
पोखराय चालू केला. हो असं नाही असं हां झाले की चावतच आणि त्यातच चावत असेल तर तू आज सोडून चालत नाही ना. आईला लावतो गाडव ते काढल्याशिवाय सोडणार नाही किती काय होऊन आहे ना आहे ना हे आहे ना हे आहे ना हे बघा हे आहे ना खाली हे बघा बाहेरच्या बाहेरच होता आता गावलाय का बघूया डोक्यापासून लावलाय गावलाय येते होता मोठा तो मला सोडला बघूया गावतोय बा गेला थोडा अरे हो गावला की थांबा 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 दाखवा जरा आईला गावला की हो खरंच गाव हे बघा तिचं नांग वगैरे पडलाय बघा येऊ हा इथे गावला का हा इथे बारका इकडं आहे पण गावला बघा तर चावायला आला ते बाजू आतापर्यंत 4 खेकडे गावलेत बघा काय गेला पाण्यात गेला गेला बघा बघा त्या दगडाखाली इथे इथे तिथे पिळा गेला गेला आत्ता गेला गावला काय समोर आहे ना बॅटरीच्या केवढा बाहेर आलाय हे बघा बाहेरच्या बाहेरच गावलाय मोठा खेकडा जरा दाखवा थांबा तुम्हाला पण दाखवतो हे बघा हे पक्कापासून आता एक खेकडा गावलाय मोठा मोठा अनुभव जोरात आहे आता ह्याला पण टाकतो आम्ही आमच्या ह्याच्यामध्ये पिशवीत टाकतो एवढं खेकडं गावलंय कुठे हो ते तुम्हाला हां जातो शिक्की मारे इकडे मारे इकडे मार मारे असून दिले अडचणीत हात घालू नका या बाहेर या बाहेर या बाहेर आई घालून ते खेकडा चांगला मोठा होता रे असून दे या तर मंडळी आता आमचं बरंच ठिकाणी फिरून झाले आणि 5 खेकडं तरी आम्हाला सापडलेले आहेत आता लास्टचा ट्राय करत आहेत पकाभाऊ एक छोटी विहीर आहे आणि ह्या विहिरीत गेले बघा बॅटरी घेऊन ह्या विहिरीत काय पाणी नाही थोडंसं पाणी असते त्या ठिकाणी बघायला लागले खरोखरच आजच्या रात्रीचा अनुभव विलक्षण होता माझ्यासाठी अविस्मरणीय असाच होता तर मंडळी खेकडं पकडायला संध्याकाळीच जायला लागते बऱ्याच वेळा अंधारात बऱ्याच वेळा पाण्याच्या प्रतीक्षेत किंवा खाण्यासाठी चारा भक्ष्य शोधण्यासाठी बाहेर येतात आणि त्यावेळी बिळामध्ये बाहेर असतात आणि ती पकडण्यासाठी आम्ही आलतो आणि आमचा प्रयत्न पूर्णपणे यशस्वी झाला आहे पहिलाच प्रयत्न होता पाऊस पण फारसा मोठा नाही पाणी पण काही नाही तरी पण आम्हाला या ठिकाणी या पकाभाऊनी 5 खेकडे या ठिकाणी पकडून दाखवलेले तर मंडळी आता आम्ही खेकडे घेऊन घरात आलोय
आणि या बादलीत सोडल्यात. हे बघा केवढा मोठा खेकडा आहे. इकडे दाखवा. हा जबरदस्त खेकडा आहे. आता मी आणखी जवळून दाखवतो. असं 5 खेकडे गावल्यात बघा. आणि आता ही माती लागली जास्त, ते आता आम्ही धुवून काढायला लागलोय. 2 मिनिटं म्हणा थांबा, जरा दाखवतो. हां तेव्हा एकदम खतरनाक खेकडा सापडलाय आम्हाला. तर मंडळी आता एक खेकड्याचं आम्ही नांग मोडून ठेवायला लागलो या ठिकाणी. दाखव इकडे. आणि सकाळी आम्ही आता याचा रस्सा करणार आहे मस्तपैकी. मी पक्काभाऊ ही आता रस्सा सकाळी खाणार. हे पण बघा खेकडा भरपूर मोठा आहे. मगाच्या खेकड्यासारखाच खेकडा आहे. आणि पक्काभाऊ अगदी सहजपणे धरत आहे. हे बघा हे खेकडा जबरदस्त खेकडा. आज पक्काभाऊंचा जो खेकडं पकडायचा जो अनुभव आहे, आज माझ्याबरोबर त्यांनी अनुभवात प्रत्यक्ष आणून दाखवला आहे. थांब, हे जबरदस्त आहे. थांब, काय सांगतो. एकापेक्षा एक मोठं खतरनाक खेकडं रात्रीत आम्हाला गावले ते. हे बघा तुम्हाला धावतो. नाही उलटा धरतो. थांब, जबरदस्त नांग बघा त्याचं केवढं मोठं आहे. आणि खेकडा खायला एकदम चांगला असते बा. आणि चव सुद्धा या खेकड्याला भारी असते. हा रस्सा खायला प्यायला म्हणा चव एकदम तर्राट असते. एक नंबर पक्काभाऊ काम केले आज तुम्ही. बघा खेकडं म्हणावं.